तर कसं आहे पब्लिक, तुम्ही म्हणला असं कुठं चालला आज, नगरला जायचं नियोजन झालं होतं. दादा म्हणला चला आता नगरला जाऊन येऊ. मग काय पाहिलं नाश्ता वगैरे करून घेतला. दादा म्हणला खायची हा धर धर धर, नाही खाऊनच घेतो. म्हणलं नाही दादा मला पण खायचं, टेन्शन न घेऊ. आपण तसं चालू दिल्ली गेटला आल्यास नंतर नाही का ह्यो म्हणला आपल्याला आहे ना इथं डाटा द्यायचा आहे बरं का. डाटा द्यायसाठी आम्ही आलो बरं का, इथं वरती ना जायचं होतं. येईन इतक्या गल्ल्या गुल्ल्यातून घातलं भाऊ, मला काय कळणार एवढ्या भेगीमधून आता वरती कसं जायचं. पायऱ्या वगैरे चढून घेतल्या बरं का मी. म्हणलं चला त्याच्या मागे जिरं जाईन तिथं जायचंच आपल्याला, बरोबर की नाही. मग काय आम्ही आलो इथं वरती आल्यास नंतर भाऊने कोणाचा दरवाजा वाजवला काय नो. नंतर मी म्हणलं इथं घर असं बरं का. आतमध्ये गेल्यानंतर कळालं अरे होतं स्टुडिओ आहे भाऊ. स्टुडिओ म्हणजे ना खतरनाक लेवल होता बरं का. मग डाटा वगैरे देऊन टाकला आणि डाटा ते दिल्यानंतर म्हणले लयच खटाखट बोट बिंगातात वहींचे. नंतर दादाच आहे ना आम्ही बाहेर आल्यानंतर आतमध्ये आलो, कारण की याची हार्ड डिस्क येत राहिली बरं का, त्याच्यामधून डाटा वगैरे घ्यायचा राहिला होता. ते हसायला लागले. म्हणलं चला आता गाडी पलिका होती, मग काय घेतली गाडी वगैरे सगळं आणि आम्ही निघालो तिथून. मित्रांनो ही जागा मला सांगा बरं कमेंट मध्ये कुठे आहे. आणि कमेंट मध्ये एवढं पण सांगा काय चौकामध्ये नेमकी हो काय राहिलंय बरं का. तेवढी एकदा कमेंट करून टाका, बरोबर आहे की नाही. मग काय आम्ही तिथून निघालो बघितलं रे रस्त्याचं काम चालू आहे. म्हणलं बारीक रस्त्यावरती लयच अवघड झालं बरं का. त्याच्या पुढून बस आली होती. म्हणलं साईडला घ्या आहे की नाही. इथं पालवे हॉस्पिटलला आलो होतो. हॉस्पिटलच्या नंतर आलो आम्ही विशाल गणपतीला. इथं लाईफ मध्ये फर्स्ट टाइम आलो होतो बरं का. फर्स्ट टाइम आल्याच्या नंतर आहे ना इथं बघितलं काय ना मोकार गर्दी बरं का. इथं रस्त्याचं वगैरे काम चाललेलं होतं. म्हणलं इथं मोकार गर्दी हो चला आता. मग आलो रेल्वे गेट मध्ये. त्याच्यात आपली रेल्वे पडलेली असते तुम्हाला माहितीचे काय. रेल्वे गेट पडल्याशिवाय आपलं हेच नाही होत ब्लॉक. रात्रीचे 7 वाजले होते तिथून आम्ही निघालो होतो. चला तर मग आम्ही जातो आमच्या घरी. तुम्ही करा लाईक शेअर फॉलो कमेंट असे व्हिडिओ बघण्यासाठी.